टीईटीच्या अटीवरून संतप्त झालेल्या शिक्षिकेनं थेट शिक्षणाधिकाऱ्यांची गाडी अडवत आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यानं जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली। सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात हा प्रकार घडला। करमाळा तालुक्यातील शिक्षिका शीतल काळे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची गाडी अडवून त्यांना घरी जाण्यापासून रोखलं। त्यामुळे कार्यालयीन वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून शिक्षण विभागातील संथ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार काळे या शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या वेळापूर येथील शाळेत 1 जून 2016 रोजी शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या। मात्र 2018 मध्ये त्यांची सेवा समाप्त करण्यात आली। या निर्णयाविरोधात त्यांनी अपील दाखल केलं। 2023 मध्ये अपिलाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले। परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत टीईटी अट लागू असल्याचं सांगून रुजू करून घेण्यास नकार दिल्याचं समजतं। दुसरीकडे टीईटी लागू नसल्याचा दावा शीतल काळे यांनी केला आहे। न्यायासाठी त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयापासून उपसंचालक कार्यालय मंत्रालयापर्यंत अनेकदा पाठपुरावा केला। शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच आदिवासी विकास मंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली। रुजू करून घेण्याचे आदेश मिळाले असले तरी टीईटीचा मुद्दा कायम राहिल्यानं प्रश्न सुटलेला नाही। या पार्श्वभूमीवर काळे यांनी दिवसभर शिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडलं। सायंकाळी शिक्षणाधिकारी घरी जाण्यासाठी निघाले असताना पोलीस बंदोबस्तात त्यांच्या गाडीसमोर उभं राहत काळे यांनी गाडी अडवली। पोलिसांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करताना महिला पोलीस आणि शिक्षिका काळे यांच्यात झटापट झाली। न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा शीतल काळे यांनी यावेळी दिला। आता मी काल पण जाऊन आले संध्याकाळी एसपी ऑफिसला। अध्यक्ष साहेब नव्हते, त्यांना मॅडमला भेटले। मॅडम म्हणलेले मला 11 वाजता या आणि तुझा विषय काय आहे ते सांग। मी म्हणलं मला केस कंप्लेंट दाखल करायची आहे। माझी हॅरेसमेंट होती या 10 वर्षापासून। मी सगळ्यांवरती विश्वास संस्थेवरती टाकला होता। मी प्रशासनाविषयी आदर व्यक्त करत होते त्यांचा, मी आजपर्यंत पण केलेलंच आहे। आणखीनही मी करते प्रशासनाचा शिक्षणाधिकाऱ्यांचा आदर, पण तेच माझ्यावर वेगळ्या दृष्टीने बघत असेल, मला वेगळ्या नजरेने बघत असेल, तर मला वेगळी ऑफर करत असेल तर मला सांगा, मी ते स्वीकारायचं का? मी प्रशासनालाच विचारते, एकटी बाई जगू शकत नाही का? आणि मी पारधी समाजामध्ये पारधी जातीमध्ये जन्माला आले, हे माझं हे का दुर्भाग्य आहे का मी कम नशिबी आहे की मलाच टीईटीची अट लागू होती या माझ्या ह्याच्यावरती कागदपत्रावरती मान्यतेवरती। मी त्यांना एवढं पण म्हणते की शासनाच्या नियमाप्रमाणे जे BEdचे शिक्षक आहेत त्यांना पण तुम्ही अटी लागू केलेले ते पण मला द्या, म्हणून ओरिजिनल मला बघायला द्या। मी स्वीकारते तुमची टीईटी लागू केलेली ऑर्डर मान्यता। मी कंप्लेंट एसपीला कंप्लेंट दाखल करणार आहे आणि मी अधिवेशनात जाणार आहे। मला रात्रीच अधिवेशनात या म्हणून सांगितलं होतं। मी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करणार आहे। मी आजपर्यंत सहन केलं, मला वाटत होतं कुठेतरी त्यांना माया दया येईल, माझा कॉल मी माया दया पण करू नका म्हणते। माझं शिक्षण बघा, मी काय आहे, मी कुठे आहे, मी कुठल्या लेवल म्हणतो कुठल्या स्तरामधनं आलेले आहे। एकीकडे शासन म्हणते शिका शिका, तुम्हाला आरक्षण आहे, तुम्हाला नोकऱ्या आहेत, एकीकडनं आम्हाला म्हणणार तुम्ही शिका, प्रगती होती या तुमची होणार आहे, तुम्हाला सवलती आहेत। बरोबर कसे शिकायचं? माझी आईसोबत आलेल्या आईचे पण विचार आहे का? माझ्या घरामध्ये कुणाचं शिक्षण झालेलं नाही आहे, मीच एकमेव आहे शिक्षण घेते आणि ह्याच्या पाठीमागं पण कोण नोकरी नव्हतं आणि आता पण नाही आहे। या घटनेमुळं शिक्षण विभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।